असं म्हणतात, कोणत्याही नवीन गोष्टीची सुरुवात एखाद्या गोड पदार्थाने आणि बाप्पाच्या आशीर्वादाने व्हायला हवी. चला तर आज आमच्या केडीएम किचनच्या नव्या स्टुडिओची सुरुवात करूया बाप्पाच्या आशीर्वादाने आणि मस्त चमचमीत प्रसादाच्या शिऱ्याने. इथे मी एक पॅन घेतलाय आणि त्यामध्ये 1 वाटी तूप टाकले. तूप गरम झालं की त्यामध्ये मी 1 वाटी रवा टाकलाय. रवा मस्त तुपामध्ये भाजून घ्यायचा आहे. रवा भाजला की त्यामध्ये ड्रायफ्रूट आणि 1 केळं ऍड करायचे. इथे मी 1 केळं घेतले. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आणखीही घेऊ शकता. केळी रव्यामध्ये चांगले एकजीव होऊ द्यायचे. त्यानंतर इथे मी 1 वाटी दूध घेतले. रवा दुधामध्ये छान शिजून घेतला पाहिजे. आपला रवा दुधामध्ये एकदम छान शिजलाय, तुम्ही बघू शकता. आता मी यामध्ये 1 वाटी साखर आणि 1 चमचा इलायची पूड टाकते. हे सगळं मिश्रण मस्त ढवळून घ्यायचे आणि 10 मिनिटं मीडियम फ्लेम वरती कुक करायचे. शिऱ्याचा मस्त घमघमाट दरवळतोय. आता एक तुळशीचं पान ठेवायचे आणि बाप्पाला शिऱ्याचा भोग लावायचा आहे. तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुमचे रिव्ह्यूज माझ्याबरोबर नक्की शेअर करा.